नमस्कार मित्रमैत्रिणींनो, श्री स्वामी समर्थ। आतापर्यंत आपण आपल्या ह्या हील विथ स्नेहाली चॅनलमध्ये ब्रह्मांडीय ऊर्जा म्हणजेच या युनिव्हर्सल एनर्जीशी कनेक्ट कसं व्हायचं आणि आपल्यात असलेल्या सबकॉन्शियस माइंडच्या एनर्जीचा सुद्धा आपल्या आयुष्यातील उद्दिष्ट ध्येय प्राप्त करण्यासाठी कसा काय वापर किंवा उपयोग करून घेऊ शकतो हे पाहिलं। म्हणजेच एकंदरीत आपल्या पॉझिटिव्ह विचारातून आणि या दैवी शक्तीच्या सहाय्याने आपण आपला हा मानवी जन्म मनुष्य जन्म कसा काय सार्थकी लावू शकतो हे थोडक्यात जाणलं। पण तरी सुद्धा इथे काही जणांच्या मनामध्ये नक्कीच हा प्रश्न उद्भवला असेल की जर काही बाबतीतले आपल्या नशिबात योगच नसतील किंवा आपल्या जन्मकुंडलीतच आपले जर दोष असतील तर मग फक्त पॉझिटिव्ह विचार करून काय फायदा। मी तर इथे त्यांच्या ह्या गोष्टीला मार्क करण्याच्या विचारांना नक्कीच ॲप्रिशिएट करते। म्हणूनच आपण आजपासून ॲस्ट्रॉलॉजी ते माइंड फिटनेस ब्रिजच्या सिरीजची सुरुवात करत आहोत। सो आज आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत की ग्रहदोष मोठा की आपला विचार दोष। तुमच्या आयुष्यात येणाऱ्या प्रत्येक अडचणीचं कारण हे तुमचे ग्रहदोष आहेत की तुमचा विचार दोष। जर तुमच्या कुंडलीत ग्रहदोष असेल म्हणजेच कुंडलीतील ग्रहांची प्लॅनेटरी पोझिशन ही जर पॉझिटिव्ह नसेल तर तुम्हाला आयुष्यात सक्सेस मिळणं कठीणच का। आणि मग त्याप्रती आपले विचारच जर पॉझिटिव्ह नसतील तर मग त्यावरती लाखो उपाय आणि तोडगे करून सुद्धा आपलं आयुष्य काही बदलणारच नाही का। हेच जाणून घेण्यासाठी आजचा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, कारण आज मी तुम्हाला ज्योतिष, प्रारब्ध आणि आपल्या विचारशक्तीचा सुद्धा कसा आपसामध्ये संबंध आहे हे सांगणार आहे। आणि जर तो समजलात तर कदाचित संपूर्णपणे तुमच्या आयुष्याकडे बघण्याचा दृष्टिकोनच बदलू शकेल। सगळ्यात आधी म्हणजे हा ग्रहदोष म्हणजे काय हे आधी तुम्हाला सांगून क्लिअर करते। ग्रहदोष हा आपल्या जन्मल्यानंतर तयार होत नाही, तर तो जन्म घेतानाच आपल्या जन्मकुंडलीतच आधीपासूनच असतो। आणि त्यात काही आपलं लक अनलक किंवा परमेश्वराने खास काही आपल्याच बाबतीत केलेली काही अवकृपा वगैरे असं काही नसून आपल्याच मागील जन्माचा हिसाब किताब करूनच, कदाचित ॲक्च्युली हे तुम्हाला पटणार नाही पण तो आपल्याच सोलने म्हणजे आत्म्याने तो निवडलेला असतो, ठरवलेला असतो। आणि हे सर्व एखादा निष्णात किंवा अनुभवी ज्योतिषीच तुम्हाला तुमची पत्रिका बघून हे सर्व सांगू शकतो की तुमच्या आयुष्यात कोणत्या काळात कोणत्या क्षेत्रात कोणकोणत्या प्रकारचे अडथळे किंवा संकट येण्याची शक्यता आहे। मग ते क्षेत्र तुमच्या आर्थिक बाबतीतलं असू शकतं, नोकरी किंवा धंदा, वैवाहिक जीवन, नाती, गृहसौख्य, वाहन सौख्य किंवा आपलं आरोग्य सुद्धा। पत्रिका ही ॲक्च्युली आपल्या आयुष्याचा, आपल्या संपूर्ण जीवनाचा हा एक प्रकारे रोडमॅप दाखवत असते। कोणता काळ हा आपल्या आयुष्यात कठीण किंवा संघर्षमय किंवा मग फायदेशीर संधीजनक हा सुद्धा येऊ शकतो, याची दिशा किंवा याचा कालावधी सुद्धा आपल्याला ती दर्शवते। आता माझ्या श्रद्धेनुसार ह्यातल्या काही ठराविक घटना ठराविक काळात आपल्या प्रारब्धानुसार ह्या घडणारच असतात। पण इथेच तर खरा आणि महत्त्वाचा प्रश्न तुमच्यापैकी काही लोकांच्या मनामध्ये उद्भवू शकतो की जर सगळं आधीच ठरलेलं असेल तर मग प्रयत्न कसे करायचे किंवा का करायचे। मग ते पॉझिटिव्ह विचार, ॲफर्मेशन्स, मॅनिफेस्टेशन ह्या सगळ्या गोष्टी कशाला। तर आता इथेच खरा ह्या विषयाचा खोल गाभा आहे। तुम्हाला माहिती आहे, मनुष्य जन्म मिळणंच हाच एक फार मोठा पुण्याईचा भाग असतो। त्यानंतर ह्याच जन्मात इतर सजीवांव्यतिरिक्त दोन प्रमुख मिळालेल्या आपल्याला त्या दोन गोष्टी, आपली वैचारिक बुद्धिमत्ता आणि आपली वाणी। ह्याच तर त्या दोन मुख्य चाव्या आहेत आपल्याला त्या परमेश्वराने दिलेल्या, ज्यांच्या सहाय्याने आपण आपल्या आयुष्यातल्या कोणत्याही संकटाचं कुलूप किंवा लॉक हे सहजतेने उघडू शकतो। हो, बुद्धी म्हणजे विचार करण्याची क्षमता, योग्य आणि अयोग्य यामधला फरक ओळखण्याची ताकद, आणि वाणी म्हणजे आपल्या मनातल्या विचारांना, भावनांना आणि उद्दिष्टांना, ध्येयांना योग्य शब्दात मांडण्याची शक्ती। आणि या दोन्ही देणग्या अगदी प्रत्येकच मनुष्याला समानच दिलेल्या असतात। म्हणूनच मला असं वाटतं की हा ग्रहदोष आपल्या वाट्याला परीक्षा देतो, पण आपल्या विचारांमधला जर दोष असेल तर तोच आपल्याला त्या परीक्षेमध्ये हरवू शकतो। कारण ग्रह तुमच्या आयुष्यात अडथळे आणू शकतात, पण त्या अडथळ्यांकडे तुम्ही कोणत्या नजरेने बघता तो निर्णय मात्र सर्वस्वी तुमच्या विचारांचाच असतो। उदाहरणार्थ समजून घ्या, एखाद्या चांगल्या ज्योतिषाने तुम्हाला जर सांगितलं की पुढच्या 3 वर्षांचा तुमच्या व्यवसायाचा काळ हा फार संघर्षमय असणार आहे, तर आता या ठिकाणी दोन वेगवेगळ्या विचारसरणीची माणसं याच घटनेवरती दोन वेगवेगळ्या प्रकारच्या प्रतिक्रिया करतील। पहिली व्यक्ती म्हणेल, माझ्या जर पत्रिकेतच दोष आहे, माझ्या कुंडलीतच जर दोष असेल तर असं म्हटल्यावरती आता काहीच होणार नाही, मला या व्यवसायाचा नाद सोडून द्यावा लागेल। तिथेच दुसरी व्यक्ती असा विचार करेल की हो,
माझे स्टार सध्याचे चांगले नसतील किंवा काहीसा काळ हा माझा बॅड पॅचचा असू शकेल. मला खूपच आर्थिक टंचाई सहनही करावी लागेल, पण बघू, मी त्यातच तग धरून राहीन, पेशन्स सोडणार नाही, काहीतरी मार्ग निघेल. या विचारांना धरून चालल्यावर तोच काळ त्याला अनेक प्रकारचे अनुभव, अनेक प्रकारचे धडे त्याला शिकवून जाईल आणि ज्यातून तो एक अनुभवी, संयमी व्यक्ती बनून बाहेर पडेल. दोघांची पत्रिका, त्यातील योग हे सारखेच दोष दर्शवत होते, पण त्या ठिकाणी दोघांचे विचार वेगवेगळे असल्या कारणाने त्यांचे परिणामही वेगवेगळेच ठरले. म्हणूनच इथे ज्योतिष या विषयाचं खरं महत्त्व दिसून येतं. माझ्या मते ज्योतिष हे आपल्याला घाबरवण्यासाठी नसतं, तर येणाऱ्या संकटांना सामोरं कसं जायचं, त्यासाठी स्वतःला तयार कसं करायचं, यासाठीचं मार्गदर्शन देणार असतं. जेव्हा आपल्याला आपल्या आयुष्यात येणारे पुढचे अडथळे जर आधीच माहीत असतील, तर तेव्हा आपण आपल्याला मानसिकदृष्ट्या मजबूत करणं हे त्या ठिकाणी महत्त्वाचं असतं. कारण त्यातूनच आपण संयम ठेवायला शिकतो, योग्य नियोजन करायला शिकतो आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपण आपल्या पुढ्यात आलेल्या प्रत्येक अडचणीला हे अपयश न समजता ती एक प्रोसेस आहे, ज्यातून आपल्याला काही करून सर्वायवल व्हावंच लागेल, जिला आपल्याला स्वीकारावंच लागेल, हेही तो शिकतो. आता या ठिकाणी काहींच्या मनात असाही विचार आला असेल की त्या सिच्युएशनमधून जाणं म्हणजे काही सोपं काम नाही, म्हणून त्यासाठीच आपलं मन मजबूत कसं करायचं किंवा मनावरतीच असे कोणते संस्कार घडवायचे, त्यासाठीच तर मी तुम्हाला आत्तापर्यंतच्या अनेक व्हिडिओजमधून मनाच्या एक्सरसाइज एक प्रकारे सांगितलेल्या आहेत. त्या म्हणजे जसं की मॅनिफेस्टेशन, लॉ ऑफ अट्रॅक्शन, ॲफर्मेशन्स, होओपोनोपोनो मेथड, ग्रॅटिट्यूड किंवा व्हिज्युअलायझेशन सुद्धा. अक्षरशः या सर्व पद्धती अनेक जण मानसिक शिस्त, सकारात्मक विचार किंवा सेल्फ अवेअरनेस म्हणजेच आपलं स्वतःचं आत्मपरीक्षण याची साधनं म्हणून पाहतात. तुम्ही पण जर या सगळ्या पद्धतींना घेऊन जर नवीन असाल, तर यातील प्रत्येक टॉपिकवरचा व्हिडिओ आपल्या चॅनलवरती जाऊन तो पाहून लगेच त्याचं इम्प्लिमेंटेशन तुमच्या आयुष्यात करू शकता. आणि यांच्या डेली प्रॅक्टिसने तुमचं मन शांत होण्यास, आपला आशावादी दृष्टिकोन सकारात्मक विचारांसोबत ठेवून आपली उद्दिष्ट किंवा ध्येय कशी कंप्लीट करायची हे तुम्ही पाहू शकता. कारण बघा ना, ॲक्च्युली आपलं मन शांत झालं की आपले निर्णय चांगले होतात, ते निर्णय चांगले झाले की कृतीसुद्धा बदलते आणि मग हळूहळू आयुष्याची दिशाच चांगल्या वाटेनं बदलायला सुरुवात होते. आता हे ग्रहदोष म्हणजे आपल्याच चांगल्या वाईट कर्माचं फळ, म्हणजेच आपलं प्रारब्ध. आणि हे फळ काही या किंवा मागील जन्माचंच नसून मागील अनेक जन्मांपासूनचं साचत आलेलं आपल्या कर्मांशी निगडीत असू शकतं. म्हणूनच तर काही गोष्टी आपल्याला आयुष्यात सहजरित्या मिळतात, तर काही गोष्टींसाठी आपल्याला फार मेहनत, कष्ट किंवा स्ट्रगल करावा लागतो. तो कदाचित आपल्याला पैशाची किंमत समजण्यासाठी, कदाचित एखाद्या नात्याचं महत्त्व समजण्यासाठी किंवा कदाचित आपल्यातला संयम विकसित करण्यासाठी. आपल्याला नेमकं कारण कदाचित ह्यामागचं कधीच कळणार नाही, पण हा प्रत्येक अनुभव आपल्याला शिकून मात्र नक्कीच काहीतरी जातो. त्याचा चांगला अर्थ लावून, तो स्वीकारून, त्याबद्दल ग्रॅटिट्यूड व्यक्त करून जेव्हा आपण आपल्या आयुष्यात पुढे चालत राहतो ना, तेव्हा कदाचित आपण आपल्या प्रारब्धातील काहीसा भाग हा भोगून पुढे आलेलो असतो. आणि मग मात्र पुढे आपल्या वाट्याला येणारा, आपल्या हातातही मावणार नाही इतका पैसा, त्या संधी मनात भरताही येणार नाही इतका आनंद, तो परमेश्वर किंवा ती शक्ती आपल्याला भरभरून देते. कारण त्या गोष्टींच्या लायबल किंवा साजेसं अंतर्बाह्य बदल घडून आणून असं व्यक्तिमत्व तिनं आपल्या बाबतीत घडवलेलं असतं. त्यामुळेच मी या बाबतीत नक्कीच म्हणेन की ग्रहदोष हा नक्कीच मोठा असतो, तो वास्तवही असूच शकतो आणि त्याचे होणारे परिणामही आपल्याला आयुष्यात दिसणारच असतात. पण आपण त्यावर कसा प्रतिसाद करतो हे सर्वस्वी आपल्या विचारांवर अवलंबून असतं. ग्रहदोष तुमचं प्रारब्ध सांगतो, पण तुमचे विचार, तुमचं भविष्य त्यातूनच घडवू शकतात. म्हणूनच आजपासून ग्रहांना दोष देणं, नशिबाला वाईट म्हणणं हे कमी करा आणि स्वतःच्या विचारांकडे जास्त लक्ष द्या. कारण पत्रिकेतले ग्रह तुमची परीक्षा घेतील, पण तुमची बुद्धी तुम्हाला त्याच परीक्षेतून बाहेर काढू शकते. वाणी तुमचे संबंध सुधारू शकते. तुम्ही ठेवलेला संयम हे तुमचं नशीब बदलवण्याच्या संधी तुम्हाला निर्माण करून देऊ शकतो. आणि आपण त्या काळात केलेले सकारात्मक विचार हे तुमच्या मनाला अशी काही शक्ती देऊन जातात, जी प्रत्येक संकटाला सामोरं जाण्याचं तुम्हाला धैर्य देते. म्हणून माझ्यासाठी उत्तर एकच आहे, ग्रहदोष मोठा असतो, पण विचारशक्ती ही त्याहून मोठी ठरू शकते. यावर तुमचं काय मत आहे मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा आणि हो, शेअर करा. कारण कदाचित कोणीतरी आज आपल्या ग्रहांना दोष देत असेल, पण त्याला गरज त्याचे विचार बदलण्याची असेल.
सो भेटूया अशाच एका नव्या पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टेक केअर. बाय.